शिक्षण मंत्री दादा भुसे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार। हिंदी भाषेच्या सक्तीवरून सुरू असलेल्या वादावर घेणार भेट। दादा भुसे हिंदी भाषेच्या सक्तीवरील सविस्तर माहिती राज ठाकरे यांना देणार। त्रिभाषा सूत्राबाबत दादा भुसे विरोधकांची भेट घेऊन संवाद साधणार। मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती। राज्यातले विद्यार्थी मागे राहू नये हाच यामागचा उद्देश। विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेऊ फडणवीस यांचं वक्तव्य। विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक। 30 जून पासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाचा कालावधी ठरवला जाणार। अधिवेशनातील कामकाजावर बैठकीच्या माध्यमातून केली जाणार चर्चा। उद्धव ठाकरे यांच्याकडून त्रिभाषा सक्तीविरोधी लढ्यातील समन्वय समिती प्रतिनिधींना आमंत्रण। मातोश्रीवर समन्वय समितीसोबत चर्चा करणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मालेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये बाजी। निळकंठेश्वर पॅनलचे 21 पैकी 20 उमेदवार विजयी। चंद्रराव तावरे आणि शरद पवार यांच्या पॅनलचा धुव्वा। माळेगावात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनलचा 20 जागांवर विजय। अजितदादांच्या कार्यकर्त्यांकडून गुलालाचं उधळण करत जल्लोष। दहशत दबाव आणि शासकीय यंत्रणा वापरून विजय मिळवला। सहकार बचाव पॅनलच्या रंजन तावरे यांचा आरोप। रात्री जिल्हा बँक उघडी ठेवून प्रचंड पैशांचं वाटप केलं। तावरे यांचा आरोप। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या पॅनलचा दारुण पराभव। सहकार बचाव पॅनलचा सर्व जागांवर पराभव। हा धनशक्ती विजय असल्याचं रंजन तावरे यांचा आरोप। माळेगावच्या निवडणुकीमध्ये पैशांचा वापर। संजय राऊत यांचा आरोप। निवडणुकीमध्ये धाक दहशत पैशांचा वापर। संजय राऊत यांची टीका। दिव्याला तेल तेव्हाच घातलं पाहिजे जेव्हा तो जळत असतो। तो विझल्यानंतर तेल घालून काहीही उपयोग नाही। भास्कर जाधव यांचा व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत। नरेंद्र मोदी यांचे अंधभक्त म्हणणारी कट्ट्यावर बसणारी कार्टी। माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचं वादग्रस्त वक्तव्य। तुझ्या आईचा पगार मी देतो, तुझ्या बापाला पेरणीला 6000 रुपये मी देतो। लोणीकर यांचं वक्तव्य। सलीम कुत्ता सोबत नाचणाऱ्यांना भाजपानं पक्षात घेतलं, त्यामुळे मला आता भाजपमध्ये येण्याची अजिबात इच्छा नाही। एकनाथ खडसे यांचं वक्तव्य। आता भाजपमध्ये गुंडांचं राज्य। खडसे यांची टीका। मेरा पानी उतरता देख किनारे पे घर ना बांध लेना, मैं समंदर हूं लौटकर वापस आऊंगा। सुजय विखे पाटील यांची शेरो शायरीतून राजकीय फटकेबाजी। पारनेरमध्ये विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी नाव न घेता निलेश लंके यांच्यावर निशाणा। मुंबई काँग्रेसचा एसआरए कार्यालयावर धडक मोर्चा। मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत मोर्चा। पुणे स्टेशनच्या नावावरून राजकीय वाद। देशासाठी वीरमरण पत्करलेल्या वीरांच्या नावांचा विचार नेते करणार का? पुणेकरांचा प्रश्न। आज पुन्हा एकदा सावधान राहण्याचा काळ आला। आज अघोषित आणीबाणी आहे। पत्रकारांना फोन करून धमकावणं ही आणीबाणीच। देशातील आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शरद पवार यांची टीका। कर्नाटकमधील चिकोडीत भाजपच्या ट्विटर अकाउंट विरोधात एफआयआर। इंदिरा गांधी यांची हिटलरशी तुलना करत व्हिडिओ अपलोड। इंदिरा गांधींची हिटलरशी तुलना केल्याप्रकरणी तक्रार। सोलापुरात भाजपला धक्का। भाजपच्या माजी महापौर शोभा बनशेट्टी यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश। माजी महापौर शोभा बनशेट्टी यांच्या पक्षप्रवेशामुळे सोलापूर शिवसेनेची ताकद वाढण्याची शक्यता। राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्प वेळेत पूर्ण करा। मंत्री अतुल सावे यांचे निर्देश। डिसेंबर 2025 पर्यंत सर्व शासकीय कार्यालयांवर सौर पॅनल लावण्यासाठी डेडलाईन। राज्यातील वीज ग्राहकांना मोठा दिलासा। येत्या 1 जुलैपासून राज्यात विजेचे दर 10% स्वस्त होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाकडून पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणाला मान्यता। वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली विठ्ठलवाडी मार्ग तयार होणार। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाची तयारी जोरात। 19 आमदारांनी केली पाहणी। 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता। मुंबईतील उंदीर मारण्याच्या मोहिमेची चौकशी करा। मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश। 6 महिन्यात 2,50,000 उंदरांचा खात्मा केल्याचा पालिकेच्या दाव्यावर शेलार यांचा संशय। सीबीएसई विद्यार्थ्यांना 2024 पासून वर्षातून 2दा बोर्ड परीक्षा देता येणार। पहिला टप्पा हा अनिवार्य तर दुसरा टप्पा पर्यायी असणार। दोन्ही परीक्षेतील जे मार्क जास्त असतील ते अंतिम निकालात घेतले जाणार।
कोकणामध्ये सेमीकंडक्टर आणि धीरूभाई अंबानी सिटीचे 30,000 कोटींचे प्रकल्प. उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती. मराठवाड्यात 60,000 कोटी तर गडचिरोलीमध्ये 1,00,000 कोटींची गुंतवणूक. निघणार येथे विकसित होणार नवीन नागपूर. NMRDA तर्फे 1,780 एकर जागा मंजूर. अत्याधुनिक स्वयंपूर्ण टाउनशिप विकसित केली जाणार. आज मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाची उघडीप. भारतीय हवामान खात्याने दिली माहिती. सरन्यायाधीश भूषण गवई अमरावतीच्या दौऱ्यावर. स्वागतासाठी अमरावतीकरांची उसळली गर्दी. सरन्यायाधीश झाल्यानंतर भूषण गवई पहिल्यांदाच अमरावतीच्या दौऱ्यावर. साताऱ्यातील माऊलींचे अभंगस्थान होणारा नीरा नदीचा दत्त घाट आता पाण्याखाली. वीर धरणातून 20,000 क्युसेक्सनं पाणी नीरा नदीमध्ये सोडल्यानं 250 वारकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवलं. कोल्हापूरच्या नृसिंहवाडी दत्त मंदिरात पहिल्यांदा दक्षिणद्वार सोहळा. कृष्णेच्या काठी बसलेल्या दत्त मंदिरातील दक्षिणद्वार सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. अकोल्यातील श्रीराज राजेश्वर मंदिराला अखेर ब वर्ग दर्जा. आमदार साजिद खान पठाण यांच्या पाठपुराव्यानं मंदिराला दर्जा मिळाल्याचा दावा. धाराशिवमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना विरोध. शेतकरी आणि पोलिसात चटापट. यामध्ये 4 शेतकरी जखमी. नांदेडमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक. शासन आदेशाची होळी करत शेतकऱ्यांचा आक्रोश. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत जीर्ण अवस्थेत. 1200हून अधिक विद्यार्थ्यांचा जीवाशी खेळ. जालन्याच्या परतूर तालुक्यातील वाटूर ते वजल सरकटे रस्ता चक्क हातानेच उखडतोय. रस्त्याचं निकृष्ट काम समोर. वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी समोर आणला प्रकार. मुंबई गोवा महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह. आरवली पुलाजवळ कॉन्क्रीटच्या रस्त्याला पडल्यात भेगा. काही ठिकाणी 4 ते 5 इंचाच्या भेगा. नंदुरबार जिल्ह्यातील अनेक पूल कमकुवत. पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट होणं गरजेचं. स्थानिक नागरिकांची मागणी. बीड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई वाढीव दरानुसार आता मिळणार. त्यासाठी 45 कोटी रुपयांची मदत देण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात येणार. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा शहर परिसरामध्ये झालेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांनी नदी नाल्यांचं स्वरूप. जनजीवन विस्कळीत. वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस. पावसामुळे पिकांना संजीवनी. रखडलेल्या पेरण्यांना सुद्धा आता येणार वेग. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील पांगराबंदी येथे 3 एकर क्षेत्रावर पेरणी केलेलं तुरीचं पीक रानडुकरांनी केलं फस्त. शेतकऱ्यावर पुन्हा पेरणी करण्याची वेळ आल्यानं शेतकरी अडचणीत. अमरावती जिल्ह्यात बँकांकडून शेतकऱ्यांना आतापर्यंत फक्त 60% पीक कर्जाचं वाटप. शेतकऱ्यांना कर्ज वाटपामध्ये राष्ट्रीयकृत बँकांचा हात आखडता असल्याचं समोर. संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांना केवळ 42% पीक कर्जाचं वाटप. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी आतापर्यंत 630 कोटी 55 लाख रुपये पीक कर्जाचं वाटप. जालन्यामध्ये बंदी असलेल्या प्लास्टिकची विक्री करणाऱ्यांवर जालना महापालिकेची कारवाई. बंदी असलेल्या 200 किलो प्लास्टिक महापालिकेच्या पथकाकडून जप्त. बुलढाण्यामध्ये आणीबाणीमध्ये तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तींचा बुलढाण्यामध्ये सत्कार. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळामध्ये भारतामध्ये 25 जून 1975 रोजी आणीबाणी झाली होती जाहीर. अकोल्यामध्ये कुत्र्याच्या मालकानं रुग्णवाहिका अडवली म्हणून रुग्णाचा मृत्यू. कुत्र्याच्या मालकाला अटक. पोलिसांकडून तपास सुरू. डोंबिवलीत रिक्षा चालकाची कारला धडक. भरपाईची मागणी करत कार चालकानं रिक्षा जप्त केल्यानं रिक्षा चालकाची आत्महत्या. सिंधुदुर्गच्या वसुली येथे कॉजवेवरून वाहून गेलेला दुचाकीस्वाराचा मृतदेह सापडला. 36 तासानंतर महादेवाचे केरवडे येथे नदीपात्रात मृतदेह सापडला. भंडाऱ्यातील तुमसरमध्ये एका व्यक्तीनं एअरगननं कुत्र्यांवर झाडल्या गोळ्या. कोंबडी खाल्ल्याच्या रागातून कुत्र्याची गोळ्या झाडून केली हत्या. मुंबई विमानतळावर इमिग्रेशन तपासणी दरम्यान धक्कादायक प्रकार. एक बनावट भारतीय नागरिक हिंदी बोलू शकत नसल्याचं पितळ उघड. म्यानमारचा नागरिक असल्याचं उघड. पुण्याच्या बागुलीमध्ये 2 गटात तुफान हाणीमारी. लाठ्याकाठ्या आणि दगडांनी मारामारी. 2ही गटाविरोधात गुन्हा दाखल. इंदापूर तालुक्यात शिक्षकांच्या सभेत गोंधळ. आर्थिक पारदर्शकता आणि निर्णय प्रक्रियेबाबत नाराजी व्यक्त करत काही सभासद आक्रमक. जालन्यात अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध करणाऱ्या महिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. तळरेजा नगर भागात महापालिकेनं केलेल्या कारवाई दरम्यानचा हा प्रकार. धाराशिवमध्ये एका खासगी रुग्णालयाची तोडफोड. तोडफोडीमध्ये रुग्णालयाचे प्रचंड नुकसान.
वैद्यकीय सेवा नाकारल्याच्या रागातून तोडफोड केल्याची माहिती. बेळगावात रिक्षा भाडे मागितले म्हणून रिक्षा चालकाला मारहाण, लाठाकाठ्याने रिक्षा चालकाला मारहाण केल्याची माहिती. हिंगोली शहरात पिकअप वाहन आणि दुचाकीचा अपघात, दुचाकीवरील दोनही नाल्यात पडून गंभीर जखमी. अपघातात दुचाकी स्वाराचे दोनही पाय निकामी. यवतमाळमध्ये वाहनाची रोही प्राण्याला धडक, अपघातात रोही जखमी. नुकत्याच उद्घाटन झालेल्या समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये भीषण अपघात, नाशिकचे सुप्रसिद्ध उद्योजक सुनील हेकरे यांचं अपघाती निधन. डोंबिवलीमध्ये खेकडे पकडण्यासाठी गेलेला तरुण खदानीत बुडाला, अग्निशमन दलाकडून तरुणाचा शोध सुरू. वाशिममध्ये घरात मुलगी एकटी पाहून मुलीसोबत सेल्फी काढत तरुणाची लग्नाची मागणी, तरुणाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची विष प्राशन करून आत्महत्या. अकोल्यात अवैधपणे पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एकाला पोलिसांनी केली अटक, आरोपीकडून एक पिस्तूल आणि 2 जिवंत काडतूस असा एकूण 20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. बदलापूरमध्ये 4.5 वर्षाच्या मुलीचं अपहरण, 4 पथकांच्या सहाय्यानं पोलिसांनी तपास करत आरोपीला केलं अटक. कणकवली केनेडी मार्गावर सांगवे येथे 2 दुचाकी समोरासमोर धडक बसून अपघात, अपघातात 1 जण ठार. यवतमाळमध्ये 4 चाकी वाहनाची दुचाकीला धडक, अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू, रस्ता क्रॉस करताना घडला अपघात. बेळगावमध्ये अस्वलाचा वृद्धावर हल्ला, वृद्ध थोडक्यात बसवला, जखमी वृद्ध रुग्णालयात दाखल. गुरे चरण्यासाठी सोडून परत येताना झाला हल्ला. कर्नाटकच्या कारवार समुद्र किनाऱ्यावर 13.5 मीटर लांबीच्या ब्लू व्हेल मासा मृत अवस्थेत आढळला. संपूर्ण कुजलेल्या अवस्थेत आढळला निळ्या रंगाचा व्हेल माशाचा मृतदेह. भंडाऱ्याच्या सिहोरामध्ये शेतामध्ये रचून ठेवलेल्या तणसाच्या ढिगांना आग, त्यामुळे 15 एकर वैरण जळून खाक, शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाल्यानं शेतकऱ्याचं नुकसान. केंद्रीय मंत्रिमंडळाचा आणीबाणी विरोधातील ठराव मंजूर, आणीबाणीच्या कालपर्वामध्ये भारताच्या प्रजासत्ताक आणि लोकशाही भावनेवर हल्ला करण्यात आला, ठरावात नमूद. आमच्यासाठी राष्ट्र प्रथम तर काहींसाठी मोदी प्रथम, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा शशी थरूर यांना टोला. शशी थरूर यांच्या मोदी स्तुतीवरून काँग्रेसमध्ये मतभेद. मनालीमध्ये मुसळधार पावसामुळे अचानक पूरसदृश स्थिती निर्माण, नद्यांचं पाणी इतकं वाढलं की ते शहरामध्ये शिरलं आणि अनेक रस्ते, पूल, घरं या सगळ्यांचं मोठं नुकसान. हिमाचल प्रदेशच्या बियास नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ, अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती. बद्रीनाथ येथील गोविंदा घाट जवळ भूस्खलन झाल्यानं बद्रीनाथ महामार्ग NH7 रस्ता वाहतुकीसाठी खुला. दिल्लीतील द्वारका एक्सप्रेस वेवर आता भारताची पहिली AI आधारित स्मार्ट ट्रॅफिक सिस्टीम. NHAI म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं 2023 मधील नव्या नियमांनुसार ही आधुनिक ट्रॅफिक प्रणाली लागू. जम्मूमध्ये चोरी करणाऱ्याला आरोपीला बुटांचा हार घालून रस्त्यावर मिरवणुकीचा व्हिडिओ समोर. शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि पंजाबचे माजी मंत्री बिक्रम सिंग मजीठिया यांच्या अमृतसर येथील निवासस्थानी दक्षता विभागाकडून छापा. सुप्रीम कोर्टानं उत्तर प्रदेश सरकारला फटकारला, जामीन मिळाल्यानंतरही तब्बल 2 महिने आरोपीला तुरुंगात ठेवणाऱ्या तुरुंग अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर न्यायालयाची तीव्र नाराजी. जयपूर अजमेर महामार्गावर केमिकल टँकरला भीषण आग, अपघातात चालकाचा जळून मृत्यू. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे एक्सपोज करत इराणमधील काही अणु ठिकाणी पूर्णपणे नष्ट केल्याचा दावा, अमेरिकेच्या B2 वैमानिकांचे मानले आभार. नाटो शिखर परिषदेमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं इराण आणि इस्रायल संघर्षावर केलं मिश्किल विधान. हे भांडण म्हणजे शाळेच्या मैदानात 2 मुलं भांडतायत, ट्रम्प यांचं विधान. इराणच्या संसदेनं एक महत्वाचा प्रस्ताव मंजूर, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीसोबत सहकार्य थांबवायचा ठराव. इराणवरील हल्ल्याबाबतचा गुप्त अहवाल कोणी लीक केला याची चौकशी सुरू, अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेग्सेथ यांची माहिती. नेदरलँडमधील हेग शहरात काल नाटो परिषदेचा दुसरा दिवस, युरोपीय देशांनी त्यांच्या GDPच्या 5% निधी संरक्षणावर खर्च करावा, ट्रम्प यांचा आग्रह. इराण इस्रायल यांच्यातल्या 12 दिवसांच्या युद्धामुळे दोनही देशांची मोठी हानी, तेहरानमध्ये शांतता, हवाई हल्ला होत नाही, तुटलेल्या घरं आणि इमारतींमुळे अजूनही संघर्षाची जाणीव. गाझामधील बॉम्ब हल्ल्यामध्ये 7 सैनिकांचा मृत्यू, पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची कबुली. तालिबानच्या हल्ल्यात पाकिस्तानचा मेजर मोईज अब्बास ठार, याच अधिकाऱ्यांना 2019 साली विंग कमांडर अभिनंदन यांना पकडलेलं होतं.
जपानकडून पहिल्यांदाच आपल्या भूमीवर क्षेपणास्त्रांची चाचणी. लष्करी फायरिंग रेंजमध्ये उत्तरेकडील हेक्काइडो बेटावर चाचणी पूर्ण. अमेरिकेतील बिट्टा टेक्नॉलॉजीनं रचला एक मोठा इतिहास. यांच्या अलिया CX-300 या पूर्णपणे इलेक्ट्रिक विमानानं अवघ्या 700 रुपयात 130 किलोमीटरचा केला प्रवास. कोलंबियामधल्या बेलो आणि मेदेलिन या दोन शहरांमध्ये मुसळधार पावसामुळे अचानक पुरामुळे बेलोमध्ये किमान 9 जणांचा मृत्यू. भारत इंग्लंड सामन्यानंतर कोच गौतम गंभीरने गिलच्या नेतृत्वाबद्दल केलं भाष्य. यशस्वी कर्णधार होण्यासाठी आपल्याला फक्त त्याला वेळ द्यावा लागेल, तो आणखी चांगली कामगिरी करेल, गंभीर यांचा विश्वास. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीतील भारताच्या पराभवानंतर माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा संताप. यशस्वी जयस्वाल आणि करुण नायर विरोधात कठोर भूमिका घेण्याचा गौतम गंभीरला सल्ला. भारताचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा परतणार. दुसऱ्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघात बदल. 2 जुलैपासून भारत इंग्लंडमध्ये बर्मिंगहॅममध्ये दुसरा कसोटी सामना. भारतीय T20 संघाचा कर्णधार आणि धुव्वाधार फलंदाज सूर्यकुमार यादववर शस्त्रक्रिया. पोटाच्या उजव्या बाजूला जाणवत होता हर्नियाचा त्रास. क्रिकेटपटू पृथ्वी शॉनं लक्ष्यापासून भरकटल्याचं केलं मान्य. भारतीय क्रिकेटचं भवितव्य म्हणून एकेकाळी झाला होता गौरव. विजय हजारे करंडक स्पर्धेत सुद्धा झाली नव्हती निवड. श्रीलंकेविरुद्ध बांगलादेशच्या पहिल्या दिवशी 8 बाद 228 धावा. शादमाना इस्लामच्या 46, मुस्ताफिर रहीमच्या 35 धावा. विश्वा फर्नांडो, असिता आणि सोनलनं घेतले प्रत्येकी 2 बळी. क्रिकेटपटू शिवम दुबेनं मुंबईतील अंधेरी पश्चिमच्या ओशिवरामध्ये 2 फ्लॅट केले खरेदी. फ्लॅटसाठी शिवमनं 27.5 कोटी रुपये मोजले असल्याची माहिती. आमिर खाननं घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट. राष्ट्रपती भवनात सितारे जमीन परचं स्पेशल स्क्रीनिंग. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याकडून सोशल मीडियावरील ट्रोलर्सना उत्तर. हो, मी अभिषेकचे कौतुक करतो मग, असं म्हणत एका युजरला प्रत्युत्तर. बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डाकडून सोशल मीडियावर एक लक्षवेधी पोस्ट शेअर. पोस्टमध्ये रणदीपचा अनोखा लुक, चाहत्यांमध्ये उत्सुकता. अभिनेता गोविंदा दुनियादारी चित्रपटातून करणार मोठ्या पडद्यावर पुनरागमन. गोविंदाचा भूमिकेसाठी तयारी करतानाचा व्हिडिओ व्हायरल. कियारा अडवाणी मीना कुमारीच्या बायोपिकमधून कमबॅक करण्याची शक्यता. कियाराचा मीना कुमारीच्या बायोपिकसाठी जवळपास होकार निश्चित. जॅकलिन फर्नांडिस इटालियन ग्लोबल सिरीज फेस्टिवल 2025 मध्ये सन्मानित. जॅकलिनने केले उद्घाटन सोहळ्याचे फोटो शेअर. द फॅमिली मॅन सीझन 3चा पहिला पोस्टर प्रदर्शित. मनोज बाजपेयी पुन्हा श्रीकांत तिवारीच्या भूमिकेत. सरदारजी 3 आगामी चित्रपट वादात. पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत काम केल्यानं मिका सिंगची दिलजीत दोसांझवर बनावट गायक आणि बेजबाबदार अशी टीका.